राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवस्मारक सभागृहात महाराष्ट्राभिमान बैठक आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी शिवस्मारक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राभिमान बैठक पार पडली। यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोटे, तौफिक शेख, प्रथमेश कोटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, चंद्रकांत पवार, बिज्जू प्रधाने, युवराज सरवदे, राजू कुरेशी, तुषार पवार, वैभव विभूते, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरात 12 ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली। आठवडाभर पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी सप्ताहाचं युवक काँग्रेसतर्फे आयोजन करण्यात आलं होतं। त्याचा अजून एक कार्यक्रम राहिलेला आहे। शहरात विविध ठिकाणी आम्ही 12 कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये नेत्र तपासणी होतं, रक्तदान शिबिर होतं, वृक्षारोपण होतं, गोरगरिबांना ब्लँकेट वाटप होतं। पण त्याची सुरुवात आम्ही आमचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांना महाआरती करून पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभावं व त्यांना जोमाने काम करण्याची ताकद मिळावी यासाठी आरती करून आम्ही ह्या मोहिमेचं उद्घाटन केलं। यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। म्हणजे ज्या ज्या लोकांनी शरद पवार साहेबांवर प्रेम केलं त्या लोकांना ठरवून त्रास देण्याचं काम मागच्या काळामध्ये काही नेते मंडळींनी केलं आणि आज ते पवार साहेबांच्या त्या ठिकाणी कर्तृत्वावर शंका निर्माण करतात। निवडणूक आयोगात काय सांगावं महेशांना? ठीक आहे, तुम्ही तिकडे गेला असाल, सुखाने राहा। तुम्ही का गेलात आम्हाला माहिती आहे, कारण व्याकरणात ईडी लागली तर का बदलतो। मराठीत ज्याचा अभ्यास आहे त्याला माहिती आहे, मराठीत व्याकरणात जर ईडी लागली तर का बदलतो आणि राजकारणात जर ईडी लागली तर पक्ष बदलतो। पण आता हे सगळे ईडी मुळे गेलेली लोक ही निवडणूक आयोगात जाऊन सांगतायत की शरद पवार साहेबांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला, शरद पवार साहेबांनी मनमानी करून पक्ष चालवला। अरे एकमेव या देशात नेता आहे शरद पवार साहेब, जो लोकशाही मानणारा आहे आणि सगळ्याला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय पवार साहेबांनी घेतला। सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती।